आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। दसरा मेळावा जसा जसा जवळ येऊ लागलाय तसा तसा शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अतिशय आक्रमक होऊ लागलाय आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच जुन्या विधानाची उद्धव ठाकरे यांना त्यांच्या स्वतःच्याच जुन्या विधानाची आवर्जून आठवण करून दिली जाते। शिंदे गटाकडून आता थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात येते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जी वक्तव्य केली होती तीच शिंदे गटाकडून टीझरच्या माध्यमातून वापरली जात आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विसर न व्हावा हे कॅम्पेन सुरू करण्यात आलंय। दसरा मेळाव्याच्या पूर्वी शिंदे समर्थकांच्याकडून ही आक्रमक रणनीती आखली गेली आहे। जी वक्तव्य यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली होती तीच वक्तव्य वापरून साद घातली जाते। विसर न व्हावा। कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मचारी काँग्रेसला जायचा। अरे नसता दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मचारी काँग्रेसला जायचा। देशद्रोहाचा खटला आम्ही काढून टाकू, कलम काढून टाकू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा। विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता बांधवांनो, भगिनींनो आणि माता बांधवांनो, भगिनींनो आणि माता। अजित पवार, आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका। त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता बांधवांनो, भगिनींनो आणि माता बांधवांनो, भगिनींनो आणि माता। विसरण व्हावा ही जी काही कॅम्पेन आहे आम्ही स्वतः चालवत नाही आहोत किंवा पक्षातर्फे अधिकृत नाही आहे। राज्यभरातून कार्यकर्ते या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते आठवण करून देत आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना की आपले जे विचार होते, आपणच भाषणांमध्ये जे विचार केले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, परंतु केवळ खुर्चीकरता आपण त्या विचारांना फाटा दिलेला आहे। सत्तेकरता आपण लाचारी पत्करलेली आहे आणि त्याची आठवण ते लोक करून देत आहेत। शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जर मला युती करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल, अशा पद्धतीने बाळासाहेबांनी भूमिका घेतली होती। परंतु ह्याच मातोश्रीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी केवळ खुर्ची करता सत्तेत ते बसले आणि शिवसेनेचा मूळ विचार, हिंदुत्ववादी विचारसरणीचा विचार त्यांनी सोडलेला आहे, त्याची आठवण कार्यकर्ते करून देतात। हे केवळ हे काही 5-6 व्हिडिओज हा विषय नाही आहे, अनेक असे विषय आहेत। दिवसेंदिवस ते सगळे विचार आणि ते विषय बाहेर येणार आहेत। तिकडे दसरा मेळाव्याला कोण जास्त गर्दी जमवतं यावरच कदाचित ठरणार आहे की खरी शिवसेना कोणाची। कदाचित हा निकष असूही शकतो, पण तोच निकष असावा, कारण शिंदे गटाच्या सोबतच आता उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा जोरदार कामाला लागलेत आणि प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे आपल्या दसरा मेळाव्याला जास्त कार्यकर्ते कसे येतील। दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी। 50,000 कार्यकर्त्यांच्या जेवण नाश्त्याची सोय। शिंदे समर्थकांची नवी मुंबईत मोर्चे बांधणी। शिंदे ठाकरेंमध्ये गर्दीसाठी सामना। शिंदे आणि ठाकरेंच्या मेळाव्याचे टीझर। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता बांधवांनो, भगिनींनो आणि माता। शिवसेना कुणाची या प्रश्नाचं अप्रत्यक्षपणे उत्तर देण्याकरता आणि शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त समर्थकांची गर्दी जमवण्याकरता दोन्ही गटांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे समर्थकांकडून नवी मुंबईत जोरदार तयारी करण्यात येते। मेळाव्यात येणाऱ्या शिवसैनिकांसाठी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वडार भवन तसंच 10 मोठे हॉल बुक करण्यात आले। इथे कार्यकर्त्यांची आंघोळ, नाश्ता
तसंच जेवणाची सोय करण्यात आली आहे। एकूण 50,000 कार्यकर्त्यांची सोय इथं असणार आहे। शिंदेंच्या मेळाव्यासाठी अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणांवरून मोठ्या संख्येनं शिंदे समर्थक येणार आहेत। हे सगळे शिवसैनिक नवी मुंबईतून बीकेसी दसरा मेळाव्याकरता रवाना होणार आहेत। रात्री जे निघतील त्या लोकांना सकाळी इथं त्यांची आंघोळीची, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे याची व्यवस्था इथं आम्ही सर्वांची केलेली आहे आणि जेणेकरून लोक फ्रेश होऊन मेळाव्याला जातील असे आमचे संपूर्ण माननीय शिंदेसाहेब, मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे आम्हाला निर्देश आहेत। त्या पद्धतीने आम्ही इथे कामाला लागलेलो आहोत। वाजत गाजत आम्ही बीकेसीला आम्ही जाणार आहोत आणि त्या पद्धतीने आमचे नियोजन चालू आहे। इकडे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठीही समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे। 56 वर्षांची परंपरा असलेल्या या दसरा मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय उसळेल असा दावा शिवसेनेचे नेते करतायत। महाराष्ट्रामध्ये या मेळाव्याच्या प्रति प्रचंड असा उत्साह आहे, प्रचंड अशी प्रकारची आत्मीयता आहे आणि 2 वर्षानंतर आपल्याला शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचे विचार माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या तोंडून ऐकायला मिळणार याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे देशातून शिवतीर्थावर 5 तारखेला महासागर लोटेल। एकंदरीतच शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर होणाऱ्या 2 दसरा मेळाव्यांमुळे यंदाच्या दसऱ्याला स्पर्धेचं स्वरूप मिळाल्याचं आपण बघतोय। या स्पर्धेत कोण बाजी मारतं, कुणाच्या दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे गर्दी कोण जास्त जमवतं याची चर्चा सुरू आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाची जोरदार तयारी पण सुरू आहे। पण या सगळ्यामध्ये एका वेगळ्याच व्यक्तीची चर्चा आता रंगणार आहे, एका दर्दीची। काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की थापा बाळासाहेबांची सावली होते आणि ते शिंदे गटात आले, पण आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखं राहणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद नार्वेकर। आणि हे मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे, कारण शिंदे गटातले फायर ब्रँड नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर हे सुद्धा लवकरच शिंदे गटात सहभागी होतील अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली। उद्धव ठाकरे राजकारणात स्थिर झाले आणि मिलिंद नार्वेकर यांचं शिवसेनेतलं वजनही वाढलं। पण आता हेच मिलिंद नार्वेकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आणि एकच खळबळ उडाली। चरणसिंग गावात गेला, आता मिलिंद नार्वेकर येतात। तुमको लिख के था जिस दिन धनुष्यबाण अपने तरफ आ जाएगा 15 में से तुमको 5 आमदार भी दिखेंगे नहीं उधर। वो तो देख रहे तीर कमान रहा, कब तीर का मतलब आ रहा है। मिलिंद नार्वेकर येत आहे तुमच्याकडे, काय नाही मला माहिती नाही त्याची, मला त्याची माहिती नाही खरोखर। आणि आपल्याला मी सांगतो आज एक वेगळा मूड आहे आपला सगळ्यांचा, तुम्ही पण त्या मूडमध्ये राहा। एक पाहिजे तर सगळ्यांना फायदा होणार आहे। खूप लोकांना वेगवेगळ्या ह्याने ट्रॅप करतायत एवढं नक्की आहे। आणि आजही म्हणजे मला नाही माहिती का, मी काय ते ट्विटर वगैरे अजून काही पाहिलं नाहीये, पण मिलिंद नार्वेकरांसारखे असं काही करतील असं कोणाचाच विश्वास नाही। कारण ज्या वेळेला नारायण राणे, राज ठाकरेंनी जे प्रचंड त्यांच्यावर आरोप केले आणि त्याच्यातनं पण ते तलाकून सलाकून निघाले, आजही आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही सगळेच शिवसैनिक काम करणार आहेत की मिलिंद नार्वेकर असं काही करतील अशी नक्कीच शक्यता नाही। जर का मिलिंद नार्वेकर यांनी ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटात गेले तर हळूहळू मातोश्री सोडणाऱ्यांची संख्या वाढत जाणार हे स्पष्ट आहे। आतापर्यंत अनेक जणांनी मातोश्री सोडली। 2 दिवसांपूर्वी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे थापांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। आतापर्यंत कोणी कोणी मातोश्री सोडली आणि ठाकरेंपासून दुरावले ते आपण पाहतो आहोत। निहार ठाकरे ते ठाकरे कुटुंबियांपासून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले। तिकडे चंपासिंग थापा बाळासाहेबांची सावली, त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि आता मिलिंद नार्वेकर सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे। अर्थात यावर शिक्कामोर्तब होणार ते दसऱ्याच्या दिवशी। पण शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांना बसणारे धक्के इथेच संपत नाहीत मंडळी, तर धक्के अजून पुढे येत। कारण युतीच्या काळात मंत्री असलेले सुरेश नवले यांनी आज आणखीन एक गौप्यस्फोट केला।
जेव्हा युतीचं सरकार होतं त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांना मंत्री व्हायचं होतं आणि त्यांनी एक दबाव गटाची निर्मिती करून बाळासाहेबांच्याकडे आपली रदबदली करवली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही भेटावं, उद्धवजींना मुख्यमंत्री करा, अशा प्रकारची विनंती घालावी. मला मारण्यासाठी आले, मला त्यांनी धमकी दिली, त्याचे सूत्रधार उद्धवजीच असावे. माजी मंत्री सुरेश नवलेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. चंद्रकांत त्यामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. 1995च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केलं होतं, अशी धक्कादायक माहिती सुरेश नवले यांनी दिली आहे. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, असं खळबळजनक वक्तव्य सुरेश नवले यांनी केलंय. अश्विन शेट्टी यांना माझ्याकडे पाठवलं आणि निरोप दिला की उद्धवजींचा तुम्हाला निरोप आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही भेटावं आणि त्यांच्या कानावरती उद्धवजींना मुख्यमंत्री करा, अशा प्रकारची विनंती घालावी. त्याप्रमाणे मी, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे आणि अजून काही आमदार जे आज इथे नाही स्वर्गवासी झालेले आहेत, शिवसेना प्रमुखांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की सर्व आमदारांची इच्छा आहे की माननीय उद्धवजींना मुख्यमंत्री करावं. उद्धव ठाकरे यांचा दाखवायचा चेहरा पडद्यावरचा आणि आतला चेहरा वेगळा आहे, असा टोला नवलेंनी लगावला. राज ठाकरे, नारायण राणे यांनी पडद्याआडच्या चेहऱ्याचा अनुभव घेतल्याचं नवले म्हणाले. त्यावेळी विरोध केला म्हणून शिवसैनिकांना हल्ला करायला लावला होता, असा गंभीर आरोप नवलेंनी केला. मी मंत्रिमंडळामध्ये असताना A5 हा शासकीय बंगला होता आणि त्या बंगल्यावरती काही शिवसैनिक मला मारण्यासाठी आले, मला त्यांनी धमकी दिली. मला असं वाटतं याचे सूत्रधार उद्धवजीच असावेत, कारण शिवसेनेची सगळी सूत्र तेच हलवत होते, माननीय शिवसेना प्रमुखाला अंधारात ठेवून. सुरेश नवलेंच्या आरोपांचा शिवसेनेनं जोरदार समाचार घेतलाय. शिंदे गटात सामील झालेल्या नवलेंचे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर अनेक आमदार आणि मंत्र्यांनी शिंदे गटाचं नेतृत्व मान्य केलं. सुरेश नवले यांच्यासारखे काही माजी मंत्रीही शिंदे गटात सामील होऊन गौप्यस्फोट करतायत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर नव्या राजकीय अडचणी निर्माण होत आहेत. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. अर्थात सुरेश नवले यांच्या या आरोपांनी खरोखरच खळबळ उडाली आहे आणि यावर कदाचित स्वतः उद्धव ठाकरे यांना सुद्धा काही स्पष्टीकरण द्यावं लागेल. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं होतं. त्यांनी असं म्हटलं की विरोधात गेल्यानंतर शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातली जनता जास्त प्रेम करते आणि शरद पवार यांनी राज्याचा एक दौरा केला की पुन्हा आम्ही सत्तेत येतो. पण याला महाराष्ट्रात नाही तर देशभरात काय झाडी काय हॉटेल यावरून चर्चेत असलेल्या शहाजी बापूंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शहाजी बापूंनी म्हटलंय की कितीही फिरा महाराष्ट्रात, 50च्या वर काय जात नाही भाऊ. शहाजी बापूंचा शरद पवारांवर हल्लाबोल. राष्ट्रवादी 3-4 निवडणुका झाल्या, 50 वर जायला तयार. सुप्रिया सुळेंच्या दाव्यावर शहाजी बापूंचा पलटवार. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. आपण महाराष्ट्र फिरला आणि देशभर फिरला, फिरण्या हा वेगळं राजकारण आहे. अजित पवारांना शहाजी बापूंचा सल्ला. भाषण ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का? दादा विरोध पक्ष नेते झाले, ती कसं करायचं असं कळलं ना अजून. शिंदे समर्थक आमदार शहाजी बापू पाटलांनी शरद पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असं भाकीत शहाजी बापूंनी केलंय. तसंच त्यांनी शरद पवारांना एस काँग्रेसचीही आठवण करून दिली. येस काँग्रेस काढली, आपण 57च खेळलो. राष्ट्रवादी काढली, आपण 57च खेळलो. राष्ट्रवादी 3-4 निवडणुका झाल्या, 50 वर जायला तयार नाही. त्या आराराबानं प्रदेशाध्यक्ष केल्यावर कसतर 50-60, 55-60ला पोचवलं. ती आराराबाची कला होती.
हे आम्हाला क्रेडिट द्यावं लागेल. त्यामुळं आपण महाराष्ट्र फिरला आणि देशभर फिरला. शिंदे फडणवीस सरकार हे 15 वर्ष तर आता हलल असं मला वाटत नाही. खरं तर या राजकीय वादाला सुप्रिया सुळेंनी नुकतंच केलेल्या एका वक्तव्यामुळे तोंड फुटलं. विरोधात असताना शरद पवारांनी राज्याचा एक दौरा केला की ते सत्तेत येतात असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता. मात्र त्यांच्या या दाव्याची शहाजी बापूंनी खिल्ली उडवली आहे. तसंच त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही टीका केली आहे. आता इथून पुढं अजितदादाने आता ही 2 भाषणं ऐका, पुन्हा ओशेच्या कॅसेट आणा, पुन्हा त्या महाराज आपली इंदुरकर महाराजा भाषणं ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का. दादा विरोधी पक्ष नेते झाले, ती कसं करायचं असं कळेना अजून. का तर दादा कायम खुर्चीवर सत्तेवर, ती जुळलंय दादाला, ही जुळलं ना. आता राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे समर्थक आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. दोन्ही बाजूनं एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. तसंच दावे प्रतिदावेही केले जात आहेत. 2024च्या निवडणुकीला अद्याप बराच अवधी असला तरी त्यावरून आत्तापासूनच राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटातले आणखीन एक आक्रमक चेहरा असलेले नेते म्हणजे गुलाबराव पाटील. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळेला शिवसैनिकांना संबोधित करताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आणि बोलता बोलता त्यांच्या खास स्टाईलनं म्हटलं, तेरा क्या होगा कालिया. एवढंच नाही तर सोनिया गांधी यांना त्यांनी भानुमती म्हटलं आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. 30 आमदार जेव्हा जाऊन सांगतायत की साहेब त्यांना वापस बोलवा, तेव्हा ते संजय राऊत नावाचं दूत निघालं. ते म्हणलं की बोले गुलाबराव, दिल तो तेरा चूहे जैसा है और शरीर तो शेर जैसा है. म्हणजे उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे, जायचं असेल तर जा. आता बसलाय मध्ये चेहरा क्या होगा कालिया, अशी परिस्थिती आहे. तुम्ही भानुमती सोनिया गांधीचं ऐकलं, तुम्ही शरद पवारांचं ऐकलं. आता प्रचार करताना फक्त माझी विनंती आहे की लोगोंचे फोटो लावा. इकडे आदर्श शरद पवार साहेब आणि इकडे आदर्श सोनिया गांधी आणि आदरणीय मध्ये उद्धव साहेब ठाकरे. आणि सांगा, यांच्या आशीर्वादाने आमचं सरकार आलं होतं आणि यांच्या आशीर्वादाने आमचं सरकार गेलं. सगळा गेम जर कोणी आपला केला असेल, आपल्या उद्धव साहेबांचा गेम केला असेल, या काँग्रेस राष्ट्रवादीने केला. सोन्यासारखे माणसं सोडून दिले. आता म्हणतो याचा बदला करू, त्याचा बदला करू, याचे टोके काढू, त्याचे टोके काढू. यस. ब्रेक नंतर मुलुख महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक प्रतापराव जाधव यांनी सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शिंदे समर्थक झालेल्या प्रतापराव जाधव यांनी 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर त्यांचाच आरोप बुमरँग केलाय. मातोश्रीवर दर महिन्याला 100 खोके जात होते असा घणाघाती आरोप शिंदे समर्थक खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय. 50 खोक्यांच्या आमदार शिंदे समर्थक आमदारांवर आरोप होतो, पण दर महिन्याला मातोश्रीवर जाणाऱ्या खोक्यांबद्दल का बोललं जात नाही असा प्रश्न त्यांनी जाहीर सभेत स्टेजवरून उपस्थित केला. उद्धव ठाकरेंना नेता मानणाऱ्या खासदारांनी आरोप केल्यानं मातोश्री आरोपाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकले. लाखो लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. या विश्वासाला आम्ही तडाखा देणार. बांधवांनो, आज या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण खऱ्या अर्थाने जर खोके जर म्हणत असतील, तुम्ही उत्तर द्या की 100 खोके मातोश्री ओके, महिन्याला ओके. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंकजा मुंडे भाजपच्या फायरब्रँड नेत्या. पंकजा मुंडे गेल्या 2 दिवसात वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत आल्या होत्या, पण आता त्यांचा दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झालाय आणि या टीझरमध्ये एका विशिष्ट शब्दाचा खास पद्धतीनं उल्लेख करण्यात आलाय. हा शब्द आहे प्रचंड.
पंकजांना नेमकं सांगायचंय तरी काय याची चर्चा या टीझर नंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली. गेल्या काही दिवसात पंकजा मुंडे वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यातच विधान परिषद आणि मंत्रीपद संधी हुकले आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्यात त्या प्रचंड काय बोलणार याकडे मुंडे समर्थकांचं लक्ष लागलंय. प्रचंड गर्दी का प्रचंड मोठा निर्णय पाहूया. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातली. पुण्यात शिरतांचा सगळ्यात मोठा आणि चर्चेतला पूल चांदणी चौक, आणि हा चांदणी चौक पाडण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. चांदणी चौकाचं काउंटडाऊन सुरू झालंय. हा पूल पाडण्यासाठी आता अवघे काही तास उरले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा जुना पूल अखेर आज रात्री पाडण्यात येतोय. पूल रात्री 1 ते 2च्या दरम्यान भुईसपाट होईल. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आधी इथला सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात येईल. हा पूल पाडण्यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येतोय. चांदणी चौकातला पूल 5 सेकंदात भुईसपाट. नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडला जाणार. इमल्शन स्फोटकाद्वारे पुलाचा कार्यक्रम. पुण्याच्या वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला हा चांदणी चौकातला पूल आता इतिहास जमा होणार आहे. या पुलामुळे पुण्याच्या वेशीवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूल पाडण्यासाठी जवळपास 300 छिद्र पाडण्यात आले आहेत. या सगळ्या छिद्रांमध्ये मिळून 600 किलो स्फोटकं भरण्यात आले आहेत. पूल पाडण्यासाठी इमल्शन आणि अमोनियम नायट्रेटचा वापर केला गेलाय. अवघ्या 5 सेकंदात हा सगळा पूल जमीनदोस्त होईल. चांदणी चौकातला इंडिया ते पाषाण लिंक रोड जो आहे, पूल जो आहे, तो 1 तारखेला रात्री पाडण्यात येईल. त्याचं काम पूर्वतयारीचं हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपण पाहतोय. या पुलाला जवळपास 1350 ड्रिल्स जे आहेत, छिद्र जी आहेत ती मारण्यात आली आणि या छिद्रांमध्ये ठासणीची दारू जी आहे ती भरली जाईल आणि त्यानंतर कंट्रोल ब्लास्ट केला जाईल. 1 तारखेला बरोबर 12 ते 2 वाजेच्या दरम्यान हा स्फोट जो आहे तो घडवून हा पूल पाडला जाईल. स्फोटाच्या वेळेला धूळ उडू नये यासाठी पुलावर एक खास आच्छादन टाकण्यात आलंय. रात्री 11 वाजल्यापासून पुलाजवळचा 200 मीटरचा भाग निर्मनुष्य केला जाणार आहे. इसके लिए हम लोग ने 12 दिन से डे नाइट, सुबह का शिफ्ट, शाम का शिफ्ट, सब मिला के 60 लेबर्स लगाए हैं ये एक्टिविटी करने के लिए. हम लोग ने एक स्टोन अनटर्न नहीं किया, पूरा जैसे हम लोग रिक्वायर्ड है वैसे सेफ्टी किया. जैसे आप देख सकते हैं स्लैब के ऊपर जियोटेक्सल फाइबर चेन लिंक लगेगा, उसके बाद सैंड का बैग लगेगा उसके ऊपर, उसके बाद रबड़ की मैट्स भी लगेगी, तो खाली प्रिकॉशन करने के लिए कि डेब्रिस ज़्यादा फ्लाई ना हो. चांदणी चौकातला हा पूल पाडून पुण्याच्या वेशीवरच्या वाहतूक कोंडीला एक प्रकारे सुरुंग लागेल अशी अपेक्षा आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचं आवाहन केलंय पोलिसांच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं. आपण नजर टाकूयात ग्राफिक्सच्या सहाय्यानं कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर 1 ऑक्टोबर रात्री 1 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे. पूर्णतः बंद. त्यामुळे मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या आणि साताऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांनी या रस्त्याने प्रवास करणं टाळावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या अंतर्गत रस्त्यांवरून ही वाहतूक जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला अत्यावश्यक असेल तरच जा, आणि जायचं असेल तर तुम्हाला वाट वाकडी करून जावं लागेल, हे पण निश्चित. यासोबतच वाहन नियोजनासाठी स्वाभाविकपणे पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी विविध ठिकाणी तैनात असतील आणि त्यांचं ऐकणं फार आवश्यक आहे. आता आपण थेट जाऊयात पुण्याला. चंद्रकांत आपल्यासोबत आहे. चंद्रकांत, तयारी पूर्ण झाली आहे. किती महत्त्वाचं आहे आणि किती इंटरेस्टिंग आहे हा पूल पाडणं सुद्धा आणि नंतर होणारा नवा पूल सुद्धा. मिलिंद, खरं तर कुठल्याही पुलाचा उद्घाटनात सोहळा मोठा होतो, खरं आहे. पण ह्या चांदणी चौकातल्या पुलाचं म्हणजे नशीब म्हणूया काय म्हणूया, खरं तर ते त्याचा अजून लाईफ संपलेलं नाही.
पण त्याच्या आधीच त्याला पाडावं लागतंय, म्हणून त्याचा डिमॉलिशनचा सोहळा इव्हेंट म्हणूया खरं तर हा खूप मोठा होईल. आज रात्री साधारण 12 वाजता सगळे इकडं ही ट्रॅफिक थांबवलं, 11 वाजता ट्रॅफिक थांबवली जाईल. आपण पाहू शकतो ही शेवटची रात्र आहे या पुलाची. मग ह्या पुलाची जर इतिहास तपासायला गेलं ना फार काही सापडत नाही, पण जुना मुंबई पुणे हायवे जो होता तो गावात नव्हता आणि हा पहिला कात्रज ते देहू असा बायपास होता आणि हा बायपास बांधल्या म्हणजे साधारण 90च्या दशकातले बांधकाम असावं असं जाणकारांकडनं सांगितलं. एक्झॅक्ट तारीख सापडत नाही याची, कारण त्या काळात एवढ्या नोंदी ठेवल्या जात नव्हत्या आणि त्या काळातला हा पूल बांधलेला आहे आणि तो आता पाडला जातोय. खरं तर त्याचं लाईफ होतं अजून, कारण काय तर इथं बॉटलनेक होतं. ट्रॅफिक जे आपण बघतो ना हे बघ इकडे लाईन दिसते लांब लचक, सातारा रोड करून इकडे मुंबईकडे जाणारी, हे सगळं बॉटलनेक होतं इथं, म्हणून तो इथं रोड वाइंडिंग करून तो पाडला जातोय. म्हणजे खरं तर साईडचं दोन्हीकडचं काढून झालेलं आहे, सगळं रॉक फोडून झालेलं आहे. पण आता फक्त ती कमानी आहे 4 मीटरची, तेवढीच तोडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. अगदी जे नोएडामध्ये ट्विन टॉवर पाडले ना त्याच कंपनीला हे पूल पाडण्याचं काम दिलेलं आहे. चंद्रकांत, पुणेकरांच्या दृष्टीने ही विशेष गोष्ट असणार आहे आणि पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्यांच्या करता तर चांदणी चौकात उतरायचं ही प्रचंड मोठी खूण होती. आपण अपेक्षा करूया की चांदणी चौक हा जरी पाडला गेला तरी ती खूण कायम राहील आणि पुढच्या वेळेला नवीन पूल झाल्यानंतर पण लोक त्याला चांदणी चौकातला पूलच म्हणतील आणि तिथेच उतरतील, कारण ती खूप मोठी आणि महत्त्वाची खूण आहे. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पण मंडळी, हे झालं पुण्यातल्या पुलाचं. पण इकडे मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी हाती येते. ती म्हणजे या कोस्टल रोडमधले काही महत्त्वाचे अडथळे दूर करण्यात अखेर प्रशासनाला यश आलंय. बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्पासमोरचे जे काही 2-4 अडथळे राहिले होते तेही आता दूर झालेत. कोस्टल रोडच्या बांधकामाच्या व्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करायला सर्वोच्च न्यायालयानं अखेर मंजुरी दिली. पर्यावरणाचं कारण देत एका NGOनं बांधकामाला स्थगिती देण्यासाठी एक याचिका दाखल केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयानं संबंधित याचिका निकाली काढली. त्यामुळे महापालिकेलाही दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हाजी अलीच्या जवळ भूमिगत पार्किंग, सायकल, जॉगिंग ट्रॅक, मोकळ्या जागेमध्ये बाग आणि समुद्रकिनारी प्रोमोनेड आणि बटरफ्लाय पार्क हे सगळं काही उभारता येणार आहे. पण मुंबई मनपाला अम्युजमेंट पार्क उभारता येणार नाही. मरीन ड्राईव्ह आणि बोरिवली यांना जोडणाऱ्या कोस्टल रोडवर 8 मार्गिका असतील. सुमारे 29 किलोमीटरच्या या किनारी मार्गासाठी 14,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तो प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हावा असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. आता थेट जाऊयात महाराष्ट्राच्या टोकाला, गडचिरोलीला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी माहिती दिली. यासोबतच प्रलंबित कामावर जर का मला खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. वेळेच्या आत कामं पूर्ण करावीच लागतील असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लवकरच मुंबईत एक विशेष बैठक घेणार असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलंय. कोनसरी प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. खनिज केवळ बाहेर नेऊन चालणार नाही तर त्यावरची प्रक्रिया उद्योग सुद्धा गडचिरोलीतच असला पाहिजे आणि यातून स्थानिकांना रोजगारही मिळाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं. या प्रकल्पाचा एप्रिलपर्यंतचा पहिला टप्पा आणि पुढच्या विस्ताराला सुद्धा लवकरच प्रशासन औपचारिक मान्यता देईल. या प्रकल्पात एकूण 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याकरता MIDCला अतिरिक्त जागा देण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक मी घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने एकूण इथले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा देखील आढावा घेतला आहे. विशेषतः गडचिरोलीकरता जे मेडिकल कॉलेज करायचं आहे त्याच्या जागेचं ॲक्विजिशन फास्ट झालं पाहिजे, त्या संदर्भातले निर्देश दिले आहेत. आपलं जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या जागेचं ॲक्विजिशन देखील वेगाने झालं पाहिजे. विशेषतः कोनसरीला जो प्रोजेक्ट करायचा आहे तर त्यालाही एक्सपिडाईट करण्याच्या संदर्भात गडचिरोलीमध्ये केवळ इथलं खनिज बाहेर वाहून नेणं हे आम्हाला चालणार नाही. हे पहिल्या दिवशीपासून आम्ही भूमिका घेतली आहे.
तर त्याचं प्रोसेसिंग गडचिरोलीतच झालं पाहिजे आणि गडचिरोलीतल्या तरुणाईला त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली आहे. साधारण त्याचा फर्स्ट फेज एप्रिलपर्यंत होईल आणि त्याच्या एक्सपान्शनला देखील आम्ही मान्यता देऊ. त्याकरता MIDCला सांगून जी काही अतिरिक्त जागा त्यांना लागणार आहे, कारण साधारणपणे 18,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्यात अपेक्षित आहे आणि गडचिरोलीकरता एक गेम चेंजर अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, ज्या बातमीवर ज्या निर्णयावर सरकारच्या मोठी टीका झाली होती, पण आता सरकारनं GRच काढला आणि इथून पुढे मंत्रालयात किंवा सर्व शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आता फोन उचलल्यानंतर मंत्रालयात किंवा संबंधित ठिकाणी हॅलो नाही आता हॅलो नाही म्हणता येणार, तर वंदे मातरम म्हणावं लागेल आणि 2 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे नेते, राज्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि याच अजितदादांच्या एका वेगळ्याच अंदाजामुळे कार्यकर्त्यांनी शिट्ट्या मारल्या, टाळ्या मारल्या आणि भरपूर मजा घेतली. झालं असं की एका जाहीर सभेत बोलत असताना अजितदादा यांना एकापाठोपाठ एक काही चिठ्ठ्या आल्या. भर सभेत अजितदादांनी मग चिठ्ठी आई है असं गाणंच म्हणायला सुरुवात केली. दादांच्या या गाण्याला शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. चिठ्ठ्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते आपले गाऱ्हाणी मांडत होते. त्यावेळेला फक्त एका कार्यकर्त्यानं तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्याची मागणी केली आणि त्यावरून सुद्धा दादांनी कार्यकर्त्याला आपल्या खास स्टाईलमध्ये खडसवलं सुद्धा. आता यांनी काय दिले, तेरणा कारखाना फक्त सुरेश पाटीलच चालू करू शकतात, म्हणून दादा तेरणा सुरेश पाटलांना द्या. काय माझ्या हातात आहे? समजत नाही चिठ्ठी देणाऱ्याला काय गोष्ट आहे का नाही? अरे असं नसतं. बस खाली द्या रे त्यांची चिठ्ठी द्या. चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई आहे. आता त्या चिठ्ठीत कार्यकर्त्यांना काय लिहिलं होतं हे सगळं काही अजितदादांनी वाचून नाही दाखवलं. असो, वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिवप्रताप गरुड झेप या निमित्तानं ही भेट दोघांच्यामध्ये झाली. अमोल कोल्हे यांची आगामी निर्मिती आहे, आगामी चित्रपट आहे शिवप्रताप गरुड झेप या नावाची आणि त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यात आल्याचं कळतं. दसऱ्याच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. गृहमंत्र्यांची भेट घेऊन शिवप्रताप गरुड झेप सिनेमाची माहिती दिली आणि दिल्ली इथं मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ द्यावा अशी विनंती केली. स्वतः अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. ज्या घटनेनं 356 वर्षांपूर्वी देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं, या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली होती, त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरुड झेप या सिनेमानं देशाचं लक्ष वेधावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायानं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश असल्याचं अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून म्हटलंय. डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत. 5 ऑक्टोबरला त्यांचा नवीन चित्रपट येतोय. सर, 5 ऑक्टोबरला नवीन चित्रपट येतोय, परंतु हा चित्रपट बुधवारी येतोय, काय सांगा? नक्कीच हे एक धाडसी पाऊल आहे, कारण मिडवीक रिलीज ज्याला आपण म्हणतो तो बुधवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट घेऊन येतो. याची अनेक ठिकाणी चर्चा होते की अचानक मिडवीक येण्याचं धाडस कसं काय, पण मला वाटतं हे धाडस निर्माता म्हणून असण्यापेक्षा जास्त धाडस छत्रपती शिवाजी महाराज ही जी प्रेरणा आहे या प्रेरणेमुळे आणि त्यामुळे 5 ऑक्टोबरला आपण शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात प्रदर्शित करतोय. शिवप्रताप गरुड झेप आपण हा चित्रपट एकंदरीत याचं चित्रीकरण कुठं झालं आणि थोडक्यात वैशिष्ट्य काय सांगा? याचं चित्रीकरण पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचं चित्रीकरण थेट आग्र्याच्या लाल किल्ल्यात झालं. काही चित्रीकरण मुंबईमध्ये झाले, काही चित्रीकरण कर्जतमध्ये झालं आणि याची प्रस्तुती प्रफुल्लजी तावरे यांची आहे. दिग्दर्शन कार्तिक केंडे यांनी केलेलं आहे. 8 वर्षांनंतर संजय जाधव हे पुन्हा छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे हा चित्रपट
खास दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशाच्या दृष्टीने कौतुकाची आणि उत्सुकतेची बातमी 5Gची. कारण आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5G सेवेचं लॉन्चिंग करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात जिओच्या 5G सेवेचा जोरदार शुभारंभ झाला. अहमदाबाद आणि वाराणसीमध्ये ही सेवा आजपासूनच लॉन्च करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशाच्या एकूण 13 शहरांमध्ये 5G सेवा पोहोचवली जाते. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत 5G सेवा संपूर्ण देशात सर्व मोबाईल्स आणि इंटरनेट युजर्सना मिळणार आहे. तुर्तास या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई तसंच देशाची राजधानी नवी दिल्ली इथे 5G सेवा सुरू होते. जिनमें से 10 करोड़ क्वालिटी एजुकेशन से वंचित हैं. मुझे पता है कि आज 5G की इस लॉन्चिंग को जो वर्ग सबसे ज्यादा उत्साह से देख रहा है वो मेरा युवा साथी है, मेरे देश की युवा पीढ़ी है. हमारी टेलीकॉम इंडस्ट्री के लिए भी कितने ही बड़े अवसर इंतजार कर रहे हैं. रोजगार के कितने ही नए अवसर बनने जा रहे हैं. मुझे विश्वास है हमारी इंडस्ट्री, हमारे इंस्टीट्यूट्स और हमारे युवा मिलकर इस दिशा में निरंतर काम करेंगे. टेलीकॉम सेक्टर में जो क्रांति देश देख रहा है वो इस बात का सबूत है कि अगर सरकार सही नियत से काम करे तो नागरिकों की नियत बदलने में देर नहीं लगती है. 2G की नियत और 5G की नियत में यही फर्क है. देर आए दुरुस्त आए. अगर हम इंटरनेट कनेक्शन की संख्या की बात करें तो 2014 में जहां 25 करोड़ इंटरनेट कनेक्शन थे वहीं आज इसकी संख्या करीब करीब 85 करोड़ पहुंच रही है, 85 करोड़ पहुंच रही है. ये बात भी नोट करने वाली है कि आज शहरों में इंटरनेट यूजर्स की संख्या के मुकाबले हमारे ग्रामीण क्षेत्रों में इंटरनेट यूजर्स की संख्या तेजी से बढ़ रही है. 5G को लेकर भारत के प्रयासों का एक और संदेश है. नया भारत टेक्नोलॉजी का सिर्फ कंज्यूमर बनकर नहीं रहेगा, बल्कि भारत उस टेक्नोलॉजी के विकास में, उसके इम्प्लीमेंटेशन में बहुत बड़ी एक्टिव भूमिका निभाएगा. भविष्य की वायरलेस टेक्नोलॉजी को डिजाइन करने में, उससे जुड़ी मैन्युफैक्चरिंग में भारत की बड़ी भूमिका होगी. I think of 5G as an acronym for 5 goals that fundamentally can transform our nation. First, 5G and 5G-enabled digital solutions can bring affordable and high-quality education and skill development within the reach of common Indians. This will help young Indians realize their full potential by arming them with world-class capabilities and competencies so that they can earn more and make India globally competitive. Affordably deliver high-quality healthcare to rural and remote areas by turning existing hospitals into smart hospitals without much additional investment. This will make services of the best doctors digitally available anywhere in India, dramatically improve the speed and accuracy of diagnostics, and enable real-time clinical decision-making. All this will enhance health, wealth, and happiness of all Indians. त्यामुळे जिओच्या 5G सेवेच्या माध्यमातून भारत एका नव्या युगात प्रवेश करतोय. यासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. जिओ जी भरके 5G. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा.